नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरेतून नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत काल जो लिपिक टायपिंग टेस्ट झालेली होती त्यामध्ये बरेचसे तांत्रिक अडचणी आल्यामुळे बरेचसे विद्यार्थी एक्झाम ज्या पूर्ण झालेल्या नाहीये। याबाबत कोर्टामार्फत नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे। ही नोटीस कशा प्रकारची आहे, एक्झाम रद्द होणार की पुन्हा घेतली जाणार याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच यामुळे शिपाई हमालच्या निकालावर काय परिणाम होणार आहे हे पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा मित्रांनो, काल रात्री नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे। त्या नोटीसचा मराठीमध्ये अर्थ बघून घेऊ आपण। मध्ये काय म्हटलेलं आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात लिपिक पदासाठी एजन्सी मार्फत घेण्यात आलेली टायपिंग परीक्षा सुरळीतपणे पार पडली। मात्र काही परीक्षा केंद्रावर विशेषतः औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण येथे काही तांत्रिक अडचणी आल्यास दर्शनात आले आहे। सदर प्रक्रियेदरम्यान एजन्सीच्या स्तरावर उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीची तपासणी करण्यात येत आहे। पुढील योग्य कार्यवाहीबाबत उमेदवार अधिकृत पत्र सूचनेद्वारे माहिती देण्यात येईल। तर लक्षात ठेवायचं, या केंद्रावरची तांत्रिक अडचणी आलेल्या होते, या स्तरावर सध्या तपासणी सुरू आहे। एक्झाम रद्द झालेली नाही, पुढे ढकललेली नाही, सध्या फक्त यावर तपासणी सुरू आहे आणि तपासणी झाल्यानंतर यावर निर्णय घेतला जाईल एक्झाम रद्द करायची, पुन्हा घ्यायची किंवा फक्त या सेंटरवरची एक्झाम पुन्हा घ्यायची। तर याचा निर्णय पूर्ण तपासणी झाल्यानंतर केल्या जाणार आहे। लक्षात ठेवायचं मित्रांनो, एक्झाम रद्द झालेली नाही आहे, ठीक आहे, लक्षात ठेवायचं, एक्झाम रद्द केलेली नाही आहे। तपासणी पूर्ण झाल्यावरच याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे। बरेचसे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तक्रार केलेली आहे की तांत्रिक अडचणी आल्यामुळे त्यांची एक्झाम या ठिकाणी पूर्ण झालेली नाही आहे। विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की एक्झाम पूर्णपणे रद्द करायची, पुन्हा एक्झाम या ठिकाणी घेण्यात यावी। तर यावर निर्णय जो आहे काही दिवसात माहितीच पडणार आहे। तर आता शिपाई हमालचा जो निकाल आहे या महिन्यात लागण्याची शक्यता होती। तर आता हा निकाल पण जो आहे हा उशिरा या ठिकाणी लागणार आहे, कारण जोपर्यंत लिपिकचे कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत शिपाई आणि हमाल याचा जो अंतिम निकाल हा लावला जाणार आहे। कारण कोर्ट आता या लिपिकच्या एक्झामच्या मागे लागणार आहे, यावर निर्णय घेणार आहे। याबाबत आणखी अपडेट आली त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।